नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्कूटी ही मेन स्टँडला म्हणजेच डबल स्टँडला कशाप्रकारे लावायची। हे व्हिडिओ खास करून आपण जे नवीन स्कूटी शिकत आहेत त्यांच्यासाठी बनवत आहोत, कारण की नवीन स्कूटी शिकल्यानंतर बऱ्याच जणांना मेन स्टँडला गाडी लावणं हे कठीण होऊन जातं। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत गाडी तुमच्या हातामध्ये नवीन आहे तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट थोडीशी कठीण वाटेल, तुम्हाला कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा लागेल। पण एकदा गाडी तुमच्या हातामध्ये 2 महिने 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असेल की हळूहळू थोडासा प्रॅक्टिस करून ती गोष्ट तुम्हाला आरामात येऊन जाईल। काही जणांना 1-2 आठवड्यात पण येऊन जातं, फक्त एवढंच की सुरुवातीला ते कठीण वाटतं, नंतर तो पार्ट इझी होऊन जाईल। जसं की आता हा जो स्टँड आहे ह्याला आपण साईड स्टँड बोलतो, हा लावणं खूप इझी असतं, ते तुम्ही बसून पण लावू शकताय। आणि जर हीच गाडी जर तुम्ही नवीन शिकत असाल, तुम्हाला जर मेन स्टँड लावायची असेल तर त्याची पण एक योग्य पद्धत आहे। त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमची गाडी बरोबर मेन स्टँडला लागून जाईल। पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं तर ती गाडी लावणं खूप कठीण असतं। चुकीच्या पद्धतीने म्हणजे जर तुम्ही उभा राहायची पोझिशन जर तुम्ही अशी ठेवत असाल, त्याच्यानंतर गाडी क्रॉस ठेवत असाल, हँडल क्रॉस आहे असं दाबत असाल, तर अशी गाडी लावणं हे कठीण होतं। तर योग्य पद्धतीने कशा प्रकारे लावायची हे आता आपण बघूया। तर बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला हँडल हे गाडीचं सरळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा नवीन शिकत असाल स्टँड लावायला, मेन स्टँड लावायला, तर त्यावेळेला हे जे स्टँड आहे हे तुम्ही असंच ठेवा, कारण की जेणेकरून जरी गाडी तुमची ह्या साईडला आली तरी पण तुम्ही ते स्टँडला सांभाळून ठेवू शकाल। आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही मेन स्टँडला गाडी लावत असाल तर त्यावेळेला तुम्ही एकटेच करायला जाऊ नका, कोणाचा तरी सपोर्ट घ्या। सपोर्ट म्हणजे कोणाचा तरी गाडीची मागून खेचायला हवा। असं जेव्हा तुम्ही 3-4 वेळेला जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल त्याच्यानंतर तुमची गाडी बरोबर तुम्ही एकटे पण स्टँडला लावू शकाल। तर योग्य पद्धत कुठली आहे ते बघा, गाडी सगळ्यात पहिले तुम्हाला अशी अपराईट करून ठेवायची आहे। त्याच्यानंतर तुमचा डावा पाय हा इथं असला पाहिजे, एकदम या स्टँडच्या खाली जाऊ नका। किंवा जरी तुम्हाला वाटत असेल स्टँड तुम्ही काढू शकताय तर काढून पण करू शकताय तुम्ही, पण आपण नवीन आहोत त्यामुळे आपण स्टँड लावूनच करूया। फक्त स्टँडच्या खाली तुमचा पायाचा जाऊन देऊ नका, असा डावा पाय तुमचा इथं पाहिजे, इथे ठेवू नका, गाडीच्या सेंटरला ठेवा। आणि त्याच्यानंतर स्टँड लावण्यासाठी बघा इथे जे स्क्वेअर हा दिलेला आहे इथे एक, तर ह्याला तुम्हाला जवळपास ह्याच्यावर तुम्हाला उभं राहायला असं बोललात तरी पण चालेल, किंवा पूर्ण जोराने तुम्हाला दाबायचं आहे। हँडल तुमचं सरळ आहे, हँडल तुम्ही इथे पकडा आणि उजव्या हाताने तुम्हाला ह्या पण हाताचा तुम्हाला जोर लावायचा आहे। ह्या हाताने जोर लावून थोडीशी गाडी उचलून मागे घ्यायची आहे आणि हाताचा जोर आणि पायाचा जोर हा सगळा इक्वल असला पाहिजे। इक्वल जेवढं कराल तेवढी तुमची गाडी स्टँडला लावायला तुम्हाला इझी होईल। फॉर एक्झाम्पल बघा, मी आता हात पकडला आहे आणि जवळपास मी ह्या स्टँडवर उभाच राहतो आहे, मी पूर्ण वजन त्याच्यावर टाकतो आहे हे बघा, आणि थोडंसं घेऊन असं तुम्हाला मागे करून घ्यायचं आहे। तर असं थोडासा झटका दिलात किंवा मागे कोणाला तरी खेचायला हवा, असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते स्टँडला लावणं हे इझी होऊन जाईल। थोडंसं प्रॅक्टिस करावी लागेल थोडी। तर बघा, आजची व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मिळूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।